आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा तुम्ही जिथून भेळ आणता त्याच दुकानात आणली भेळ. पण ते आता हो पण आता त्यांचा मुलगा असतो. अच्छा 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 बर बर वा वा छान छान. खूप दिवसांनी भेळ वगैरे. पण काय माझी भेळ कशी काय सांगितली असताना. हो पण आधी तुम्ही यांना सांगा की तुम्ही आमच्यासाठी भेळ आणायचा तेव्हा कशी सांगायचात. अरे बाप हो हो काय ते काय एक फार मोठे प्रकरण असते काय विचारू नका. म्हणजे मी त्याला भेळवाल्याला सांगताना साधारण असं सांगायचो की माझ्या आभासारखीच गोडुली अशी गोड छान आणि ती जेवढी छोटी आहे तेवढी तशी एखादी लहानसा मिरचीचा तुकडा घालून चविष्ट झालेली अशी भेळ माझ्या आभाची. आणि मिरचीचा असा छानपैकी तडका आणि तेवढा तिखटाचा मारा पण शांत करायला अशी वरती थंडगार कोथिंबीर ती भेळ माझ्या मुक्ताची. आणि जेवढी गोड तेवढीच तिखट आणि वर असा शेवेचा चुरा आणि वरती अशी पुरी गोल गोल ही भेळ माझ्या वृंदाची बाई. आणि चुरमुरे कांदा टोमॅटो अगदी भरपूर तिखटाची चटणी आणि गोळाची चटणी एकास एक आणि कोथिंबीर शेवपुरी समसमान ती भेळ माझ्या ओवीची. माझ्या ओवीची वाटलंच बाई मला. कसलं भारी. मला तर पटकन लहान झाल्यासारखंच वाटलं. अगदी आम्ही सुद्धा बाबांसाठी अशी स्पेशल भेळ सांगितली आहे. बाबा गेस करा तुमच्यासाठी कशी सांगितली असेल. ते तू सांग बाबा आणि मला नको त्याला सांग. आम्ही बाबांसाठी सांगितली की जसे आमचे बाबा आमच्याकडे लक्ष देतात तेवढे कुरमुरे कांदा टोमॅटो मायेचा गोडवा खूप तेवढीच खूप गोड चटणी तिखट पण हवं पण हा जेवढी आम्हाला शिस्त लावतात अगदी तेवढंच. आणि स्वतःकडे जेवढं लक्ष असतं तेवढीच अगदी नावाला कोथिंबीर. हे करे. आणि आणि आम्हा सगळ्यांची जशी अचानक परीक्षा घेतात तसेच दाताखाली कैरीचे तुकडे सुद्धा येऊ द्या अचानक. हा ए घ्या चव घेऊन सांगा कशी येते. अरे वा 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 मला जशी लागते तशीच आहे. हो हॅलो हॅलो एक मिनिट आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. मी आलो जरा फोन घेऊन आलो. खूपच छान बाई जेंच म्हणते. हॅलो हा बोला बोला साहेब बोला. तुम्ही टेस्ट करायला येणार होतात आला नाही. हो हो नाही येतोच आहे मी येतोच आहे. मला खरं तर डॉक्टर साहेबांना सुद्धा भेटायचं होतं जरा अर्जंट आहे थोडंसं. हो आता आहेत पण जास्तीत जास्त आणखी तासभर असतील. नाही मी मी निघतोच आहे. मी पोहोचतो लगेचच. हां आलोच मी आलो. सारखं खात बसावंसं वाटतं एवढी छान आहे.
माझ्याकडे आहे. तिखट गोड चटणी बरं. बाजूला द्या. नाही नको. जरा ऐका इकडे. काय मी जरा म्हणजे एका मित्राकडे जाऊन येतो. आमचं आधीच भेटायचं ठरलं होतं. विसरूनच गेलो होतो मी आलो, जरा जाऊन आलो. बाबा भेळ खाऊन जा. खा पटकन. उशीर होईल जरा. हे घ्या. अरे बापरे, खूप आहे का? असू दे, तुम्हाला हवी तेवढी खा, पण खा. बरं. बरं बरं ऐका ना, आत्ता जेवायला काय बनवू? बनवा शमिका मॅडमच्या आवडीचं काहीतरी. नाही, माझ्या आवडीचं नको, मला तुमच्या दोघांच्या आवडीचं चालेल. बरं मग एक काम करा, तुमच्या हातचं काहीतरी स्पेशल होऊन जाऊ द्या आज. माझ्या हातचं स्पेशल? अहो काय झालं? नाही म्हणजे हसताय म्हणून विचारलं. काही नाही हो, आमच्या बाबांना ना कोकम घातलेली मसुराची आमटी आवडते माझ्या हातची. त्यांच्यासाठी तेच स्पेशल माझ्या हातचं. ओवीला ना सुरणाचे काप आवडतात. ओवी आणि आबामध्ये ना सारखी भांडणं होतात, कोण किती काप संपवणार त्यावरून. आणि मुक्ताचं वेगळंच, तिला टोमॅटोचं सार आवडतं पण वरून मिरचीची फोडणी घातलेलं. आणि आकाशचं त्यापेक्षा वेगळंच. वृंदाताई साधं वरण बनवतो हा, पण त्या वरणावर ना तूप घालून घालून घेईल अगदी. समीर आणि आशालता काकू आहेत ना, त्यांचं असं असतं की वृंदा तू जे काही साधं सुद्धा देशील ना ते आम्हाला आवडतं. आणि आमच्या आबा मॅडम ऑनलाईन एक नवीन रेसिपी शोधून काढायची आणि वृंदाताई आज हेच कर, वृंदाताई आज तेच कर, असं सांगत बसायचं. नाही पण सणावाराला खूप पारंपरिक लागतं आमच्या आबाला सगळं. आणि हो, बाबांना ना माझ्या हातचं मोदक खूप आवडतो. पहिला मोदक बाबाच खातात. जाऊ दे ते सगळं, तुम्ही सांगा मला यातलं काय काय बनवू मी. नाही, काहीच नको बनवूस, मला खूप कंटाळा आलाय. अगं एवढ्याच कंटाळलीस माझ्या आजच्या जेवणाला? नाही ग, रुटीनचा कंटाळा आलाय मला. दादा आणि वृंदा मम्मा, आपण बाहेर जाऊया ना जेवायला. नाही नाही, बाहेर वगैरे जायचं नाही.